आपल्याकडे युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? चालू आहे का? युवा दिन कोणत्या तारखेला? 12 जानेवारी. कुणाची जयंती आहे त्या दिवशी? स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजामा. तर स्वामी विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे अनमोल विचार मागे ठेवले ते अनंत काळ नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यातील काही विचार मी तुम्हाला शेअर करतो. थोड्याशा काही गोष्टी कटू लागतील, तुम्हाला पचणार नाही, परंतु सकारात्मक दृष्टीने ते विचार घ्यायचे आणि आपला कमीपणा आणायचा नाही. तर विवेकानंदांचा एक स्लोगन आहे, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपल्या सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काय. अर्थात ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे ते जाऊ शकतं, नो प्रॉब्लेम. परंतु सर्वसामान्यांना परवडेल असा उपाय सांगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे, अंग झोपून काम करायचं आहे. आज महाराष्ट्र बदनाम झाला आहे की मराठी माणूस काम चुकार आहे. मराठी माणूस काम करताना अंग झोपतो. मराठी माणूस फक्त पाट्या टाकायचं काम करतो. मराठी माणूस अंग झोपून काम करत नाही. हा जर कलंक फोडायचा असेल तर पुढच्या पिढीला माझं आव्हान आहे की अंग झोपून काम करायची सवय लावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रम केल्याने माणूस सशक्त होतो, श्रम केल्याने माणूस अशक्त होत नाही. त्यामुळे पडेल ते श्रम करायची सवय आपण आतापासून लावले तर तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचा. आजकाल काय झालंय, प्रत्येक घरामध्ये एकूण एक लाडका असतो, एकूण एक लाडकी असते, खूप लाडत वाढलेले असतात. त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करायची लाज वाटते. त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, तुम्हाला काम करायचं नसेल नका करू, परंतु कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, जे काही शारीरिक श्रम करता येतील ते श्रम करा, मैदानी खेळ खेळा. त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होतील. ज्यातून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळे एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकात झाले पाहिजे आणि रोज झाले पाहिजे. त्यातून तुमची शारीरिक क्षमता विकसित होते. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे, भावनांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना अंकुरित करा, कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. मित्रांनो, ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, पण या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगता, कसा विचार करता, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार, सत्विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृतीत आणा. कारण कृतीविना विचार वांजोटे असतात. तर आचरणात चांगले विचार हे आचरणात आणण्यासाठी चांगले विचार मनामध्ये भरावे लागतात. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहात. तुम्हाला माहिती आहे, शेतकरी जेव्हा पाऊस पडतो तो सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर तण उगवतो, अनावश्यक
गवत उगवतं ते तण तो काय करतो, वक्रून आखरून ते काढून टाकतो आणि शेतामध्ये बी पेरतो आणि त्याचं संगोपन करतो. म्हणजे त्याला आवश्यक ते खत पाणी घालून मशागत करून त्या पिकाला वाढवतो, जोपासतो करतो आणि चांगलं मोठं म्हणजे चांगलं पीक घेतो. तशी आपण आपल्या मनाची मशागत करायची आहे. आपल्या मनामध्ये कुविचार जे असतील ते काढून टाकायचे, सुविचार तिथं भरायचे आहे आणि सुविचार जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवाल तेव्हा तुमच्या मनामध्ये कुविचार यायला जागाच राहणार नाही. त्यामुळे नेहमी चांगले विचार आत्मसात करायचे, त्या विचारांना कृतीत आणायचं, आचरणात आणायचं, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होतो. अशा पद्धतीने आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवायचं आहे. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेता. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. शिक्षक काय शिकवताय, काय समजून सांगताय ते एकाग्र चित्ताने समजून घेतलं पाहिजे. त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास कराल तर निश्चितच यशस्वी व्हाल. जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तेव्हा ते पुस्तक वाचत असताना जे वाक्य तुम्ही वाचता त्या वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये शिरला पाहिजे. त्यावेळेस इतर विचार मनामध्ये येता कामा नये. जे वाक्य वाचतात त्या वाक्याचा अर्थ समजला पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांनो, एकाग्र म्हणजे विवेकानंदांनी सांगितलं आहे की तुमचे विचार तुम्हाला घडवतात. तुम्ही स्वतःला जर बलवान समजत असाल तर तुम्ही बलवानच आहात, पण तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजत असाल तर तसं चुकूनही समजू नका. तर चांगले विचार आत्मसात करा आणि त्यांना आचरणात आणा. पुस्तक वाचत असताना एकाग्रचित्तता, या एकाग्रचित्ततेचा अर्थ वेगळा काही नाही. एकाग्रचित्ततेचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काम हाती घेतलं आहे त्या कामावरती पूर्ण लक्ष असलं पाहिजे. तुमचे विचार मनामध्ये ते कामाव्यतिरिक्त इतर विचार येता कामा नये. म्हणजे ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस शिक्षक काय समजून सांगताय त्या टॉपिकवरती आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये विचार येता कामा नये की आज डब्बा काय दिला असेल आणि दुपारी जेवणाला काय खायचंय. असे विचार जर तुमचा पिरियड चालू असताना जर मनामध्ये येत असतील तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. अलग लक्षात, एका वेळेस एकच विचार मनामध्ये ठेवायचा. ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस पूर्ण लक्ष तुमच्या म्हणजे जे काय जो टॉपिक शिकवताय त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही खेळाच्या मैदानात असाल त्यावेळेस पूर्ण लक्ष तुमच्या खेळावर कॉन्सन्ट्रेट करा. ज्यावेळेस तुम्ही जेवणाच्या टेबलवर असाल पूर्ण लक्ष तुमच्या जेवणावरती असलं पाहिजे. एका वेळेस एकच काम ठेवायचं आणि सर्व लक्ष तन मन धन त्या कामावरती ठेवायचं. असे एकाग्र चित्ताने जर तुम्ही काम कराल तर निश्चितच यशाच्या शिखरावर पोहोचाल. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच विवेकानंदांचे युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल आणि भारताला विश्व राष्ट्र बनण्याची संधी उपलब्ध. धन्यवाद.